अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामी महाराजाच्या चमत्काराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. एकदा एका गावात एक गरीब पण निष्ठावान भक्त राहत होता. तो रोज प्रामाणिकपणे श्री स्वामी समर्थांचे नाव घेत असे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. एक दिवस त्याच्या घरात अचानक आग लागली. घरात त्याची पत्नी आणि लहान मूलही होते. सर्वजण घाबरले. लोक ओरडू लागले. पण त्या भक्ताने काही न बोलता डोळे मिटले आणि फक्त एकच गोष्ट म्हटली, स्वामी, आता सर्व काही तुमच्या हाती आहे. आणि काही क्षणात चमत्कार घडला. जोराचा वारा सुटला आणि घराची आग जणू बाहेर निघून गेली. सर्वजण थक्के झाले. अग्निशमक यंत्रणेला बोलवणाऱ्या आधीच आग विझली आणि त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात स्वामी समर्थ आले आणि म्हणले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यानंतर तो संपूर्ण आयुष्य स्वामी चरणी अर्पण करून जगला. स्वामी भक्तांनो, श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठं असू द्या, स्वामी समर्थ वाचवतात. श्री स्वामी समर्थ. चला तर मग वळूया आजच्या श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20व्याकडे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन सतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांगुण नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी, इच्छा धरुनी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी, समर्थांच्या पातला. करून या स्त्रीची स्तुती, माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वदती, हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना, येछेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून, केली नाना पक्वाने. फकीर बोलावले 5 जण, जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती, गृहस्थात ते सत्वर. श्वेष अन्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन, शासक झाले तेदवा. म्हणे येऊनी याती अपवित्र, त्याचे कैसे घेऊ उष्टे. यातीमध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार, तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्त याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख, स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून, भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ, म्हणती हे उष्टीत घे त्वरित.
तो निशंक मनात पात्रावरी बसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाई त्वरित, सफल होतील मनोरथ. द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईसी आला, उगाच भटको लागला. द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायला. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीस. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून त्वरित. गृहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत, स्तोत्रगात स्वामीचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रौत कथा समत. सदा ऐकोत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ भक्तांनो, आज आपण स्वामी महाराजाचा चमत्कार याबद्दल थोडक्यात माहिती घेतली आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा याचे पठण केले आहे. आजचा स्वामी संदेश. अंधार असो वा प्रकाश, चालत रहा विश्वासाने. पाठीशी आहे स्वामी समर्थ, भक्त झूक मनपूर्वक श्रद्धेने. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.